माझी सर्व जोडी. त्या वाटामध्ये बसलेल्या महिला मंडळी ना, ओ काकू इकडे पाहिजे, इकडे पुढे सारखं तुम्ही या पुढे. वाटामध्ये नका बसू. एखादा ढोसा लागला तुम्ही म्हणजे मुद्दा मानला. इकडे सारखा भरपूर जागा, इकडे जागा आहे, इथे जागा आहे. सारखा पाटील पुढं सारखं पुढं सारखं तुम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु, महान भगवत भक्त, देवमान्य संत, संतमान्य संत, जगमान्य संत, नवे नवे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहो निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथेतील तुकाराम महाराज आज देवासमोर या अभंगातून त्या ठिकाणी मागणी मागतात. जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी अखंड देवाची वारी करायची, पंढरपूरची वारी करायची. थोडं भोगे कमी करून टाका, जे यायचे ते आले शिटी मारत काही. वारी करत असताना देवाने ज्या वेळेस तुकोबरायाला प्रश्न केला, म्हटले तुकाराम महाराज तुमच्या अनेक पिढ्यापासून तुम्ही वारी करता, काहीतरी मागा. देवाचा हट्ट म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी आज या अभंगातून मागणी त्या ठिकाणी केली. आणि मागणी मोठी सुंदर आहे ऐका. तुकोबराय ज्या वेळेस त्या ठिकाणी देवाने सांगितलं काहीतरी मागा, तुकोबराय म्हणतात तू म्हणतो ना हेची दान देगा देवा, देवा मला हेच दान दे. कोणतं हेची म्हणजे कोणतं? तुझा विसरण व्हावा. अरे वा, मला असं दान दे देवा, तुझी इच्छा आहे ना दान द्यायची, की मग मला तुझा कधीच विसर नाही झाला पाहिजे. वागे चालू रोडवर ऐका. आणि मग देवाने विचारलं की तुम्हाला तुझा विसरण व्हावा, ही जर मागणी पूर्ण केली तर तुम्ही काय करणार? गुण गायीन आवडी हेची माझी सर्व तोडी. मी तुझं गुण गान त्या ठिकाणी आवडीनं घे, तुझं नामचिंतन आवडीनं करे. आणि माझ्या जन्मोजन्माचं त्या ठिकाणी माझं हीच जोडी किंवा हीच आवड आहे, तुझं त्या ठिकाणी विसरण व्हावा, तुझं गुणानुवाद त्या ठिकाणी मी जन्मोजन्मी त्या ठिकाणी अखंड भजन करावं. देवाने सांगितलं तुकाराम महाराज तुम्ही काय ज्या मागण्या मागितल्या 2 चरणामध्ये, त्या मागण्या मागितल्या पण त्या सगळ्या माझ्याबद्दलच मागितल्या. तुम्हाला काही लागत नाही का? काही संसारात तुम्हाला धन लागत असेल, संपत्ती लागत असेल, मुक्ती लागत असेल, ते म्हटले आम्हाला संसाराचं काहीच लागत नाही देवा, फक्त द्यायचंच असेल ना तर आम्हाला संतांची संगत दे. न लगे मुक्ती धन किंवा आणि संपदा संत संगती देवा सदा, मला कायम स्वरूपी संतांच्या संगतीमध्ये अशी त्या ठिकाणी मागणी द्या. म्हटले देवाने त्यावेळेस सांगितलं तुकाराम महाराजला, म्हटले तुम्हाला जर संतांची संगत पाहिजे ना, मग तुम्हाला नुसतं या जन्मात नाही, जर तुम्हाला जन्मोजन्मी माझं भजन करायचं आणि ते संतांच्या संगतीत करायचं, मग तुम्हाला गर्भवास सोसावा लागेल. आणि गर्भवासाचं दुःख महाराज साधन, गर्भवासाचं दुःख सोपं नाही, त्याचा वेगळा विचार आहे. म्हटले गर्भवास तुम्हाला सहन करावा लागेल. म्हटले देवा तुझं नाव जर आमच्या मुखात असलं ना तर मग तुझ्याच हातात आहे की सुखी घालावे अम्मासी, तो का म्हणी गर्भवासी आणि सुखी घालावे अम्मासी. आणि मग त्या ठिकाणी गर्भवासाचं दुःख गुण गायीन आवडी हीची माझी सर्व जोडी, असा सरळ भावा अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडला. उरलेल्या वेळात संचार विठाला. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, सद्गुरू सच्चिदानंद साई बाबा यांच्या 6व्या मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त हा दिवसीय कीर्तन महोत्सव साई पारायण सोहळा. फार भाग्यवान आहात तुम्ही, टाळी वाजवा एकदा सांगतो. इथं काय होतं पहिलं? वावर होता, जमीन होती, इथं काहीच नव्हतं पहिलं, बरोबर आहे. इथून एकट्याला जायला भीती वाटत होती खामगावला. आपण कोणत्या वेळेस खामगाव. पण या भूमीवर जी क्रांती केली
आमचे बाबा आहे बजरंगी. अरे भाग्यवान आहे तुम्ही. शिर्डीला जाऊ शकत नाही का? चालतं शिर्डीला? कोणाला जमत नाही, कोणाची गुडघे गेली, कोणाचे हातपाय गेले, शिर्डीला जाऊ शकत नाही. त्या शिर्डीला न जाता प्रति शिर्डी प्रति पंढरपूर दोन्हीचा संगम आमच्या बजरंगी बाबाने घातला. साईबाबाचं मंदिर आहे आणि वारकरी संप्रदायाचे पायिक आहे. हे धर्माचे त्या ठिकाणी पालन आहे, हे धर्माचं रक्षण आहे, हे धर्माचं कार्य आहे. आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या या तळेगावच्या भूमीमध्ये नवीन नवीन पंचक्रोशीमध्ये महाराज साधू जिथं जातात, संत जिथं जातात, तिथं महाराज अयोध्या, पंढरपूर, शिर्डी असं तीर्थ त्या ठिकाणी होत असतं. तीर्थ. आणि आता ही भूमी राहिली नाही, ही शेत राहिलं नाही, जमीन राहिली नाही. तर खऱ्या अर्थानं आज म्हणजे झाले 5-6 वर्षापासून हे आता तीर्थक्षेत्र तुमचं गाव झालेलं आहे. कारण आहे महाराज, ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन होतं, ज्या ठिकाणी अन्नदान होतं, ज्या ठिकाणी कीर्तन होतं, ज्या ठिकाणी कथा होतात, ते गाव गाव राहत नाही, ते शेत राहत नाही, तर खऱ्या अर्थानं ते तीर्थक्षेत्र होत असतं. एका मिनिटात सांगतो, अजून भरपूर आपल्याला वेळ 11:30 वाजेपर्यंत सोडत नसतो. ऐका, जास्त वेळ नाही. भगवान भोले बाबा, पार्वती माता शिव महापुराणामध्ये अतिशय सुंदर वर्णन आलेले. दोघंही निर्जल वनातून चालले, जसं आपल्या जंगलातून चालले. त्या जंगलात गेल्यानंतर भोले बाबांनी त्या भूमीचं दर्शन केलं. पार्वती माता म्हणू लागली, तुम्ही इथं बोलणार मावसो, तुम्ही जे दर्शन केलं, इथं देव नाही, इथं मंदिर नाही, इथं गाव नाही, इथं काही नाही. तुम्ही दर्शन घेतलं कशाचं? तुम्ही लोक म्हणताना भोळे ना, खरंच भोळे तुम्ही. तुम्हाला काही लक्ष्मी आहे तर काही म्हणू शकता घरच्या घरी. ऐका, भोले बाबाला राग आला, क्रोध आला, डोळ्यातून पाणी आलं. यातलं काय होतं बाबा, याच्यातली एक तर चांगलं कळायला पाहिजे, नाही तर नाबूद येणं पाहिजे माणूस. त्याचं धकून जात असतं. म्हटलं राहतं ना, अर्धांगी पार्वती त्याचं यावं होत असतं. मोठा असला का ते धाकामारी का व्हायला सोयीशीर चालतं. जे येणं राहतं ते येण्याचं धकून घेते लोक. जे मधलं राहतं ना त्याला असं वाटतं आवना, असं होत असतं. म्हणून सगळे आपले माणसं काय सांगत होतं गेलं सांगत. भोले बाबाने दर्शन केलं भूमीचं, पार्वती मातेने विचारलं, राग आला भोले बाबाला, डोळ्यातून पाणी आलं. म्हटले सांगू का, इथं मी कशाचं दर्शन केलं? हे जंगल नाही, इथं अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी भगवान परमात्म्याची कथा झाली. आता ते जंगल नाही, ते तीर्थक्षेत्र आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, ऐका, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी महाराज आता हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाईल. त्याचं केवळ आणि केवळ कारण आहे फक्त बजरंगी बाबा आहे. महाराज या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं होतं, लोक कीर्तनाला किती राहतात आणि किती नाही, जागा पडत नाही. मला असं वाटलं, मग नाव ऐकूनच आले, नाव ऐकून नाही, मला नावाला तिथे आम्हाला तिथं पेट्रोल पंपावर गाडी उभी करणं पडली. ते म्हणजे 4 व्हीलर जर आली एखादीला, ती पुढं जाऊ देणार नाही, मागण्या काढता येणार नाही. काही किती माल आपलं घरी. पण एक गोष्ट सांगतो, आता आपलं घरच्या सारखे म्हणून सांगतो, ज्याचं खावं मीठ कसं कसं. आता तुम्हाला काय सांगू पाहिजे, ज्याला सांगायचे घरी गेली. पण ऐका, गोड सांगतो, ऐका, ज्या ठिकाणी तुम्ही हे अन्नदान कसं करता हो, तुम्हाला टाइममध्ये गेले, कामं झाले, तुमच्या मागे घरी काही भेटत नाही म्हणून बाबाला नक्की पुराला इथं म्हणून आहे का? नाही 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 नाही, इथं हे अन्नदान आहे महाराज, की तुम्ही कथा ऐकता, कीर्तन श्रवण करता म्हणून तुम्हाला महाप्रसाद आहे. म्हणून तुम्हाला महाप्रसाद आहे. तुम्ही आपलं मस्त दाबता. पण ऐका, फार मोठं म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे. पण सांगतो ऐका, की या ठिकाणी इथं जर तुम्ही खाल्लेलं अन्नदान आहे ना, इथं तुम्हाला महाराज त्या ठिकाणी इथं खाल्लेला प्रसाद आहे. हे अन्नदानी
आणि ज्याला खाल्लं ना त्याच्या घरी पोटात उकळ्या मारल्याशिवाय राहणार नाही. बिगर नामचिंतनाचं तुम्ही जर घरी गेले तर म्हणून सुंदर हाताने टाळी वाजवायचे बेटा आला. आणि म्हणून अतिशय पावन मंगलमय वातावरणामध्ये अतिशय दिव्य वातावरणामध्ये ज्यांनी ही भूमी दान दिली महाराज, मला तर खरा अभिमान वाटतो ज्यांनी ही भूमी दान दिली. त्या ठिकाणी वैकुंठवासी कैलासवासी कडबाई दगडोबा कान्हेरे यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. महाराज लोक गोडभर पाणी पाजत नाही, लक्षात आलं? लोक गोडभर पाणी पाजत नाही, कब्बर का चहा पाजत नाही, पण या ठिकाणी किती भूमी दिली बाबाई. वा, ही भूमी दान दिली महाराज याच्याकरता सुद्धा अंतःकरण मोठं लागत असतं. आणि म्हणून बाबावर असलेली श्रद्धा आहे. आणि या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंदातून साई पारायण आपण श्रवण करत आहात श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज चाळीसगावकर, बरोबर? त्यांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद. त्या ठिकाणी आपल्या परिसराचं वैभव प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी स्वामी कृष्णगिरी महाराज बाबांचं कीर्तन झालं. प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी राघवेश्वरानंदगिरी महाराज आश्रम कुमारी कोपरगाव, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद. आता या सगळ्या पॉम्पलेटवरचे सगळ्याला धन्यवाद आहे, सगळ्याचं नाव घेत नाही, पण या कीर्तनासाठी ज्यांचं आज विशेष सौजन्य आहे, जरा कीर्तनात बदल झाला, बदल झाला. आपल्या घरच्या घरी होतं म्हणून जमलं ते तर बाहेर असतं ना, त्याला बी यावं लागलं असतं, मला बी लागलं असतं. पण ऐका, एक गोष्ट सांगू का, आपले तो आपले होते, बाकी सगळे विठाल. आज त्यांचं सौजन्य सौजन्य केश आहे ना, आज ज्यांचं सौजन्य खऱ्या अर्थानं महाराज देव आणि देश आणि धर्म या तिघांना, या तीन क्षेत्रामध्ये काम करण्याची कीर्ती अमर राहत असते. देव, देश आणि धर्म. देवाची जो भक्ती करतो तो कीर्ती रूपाने त्या ठिकाणी नावानं रूपाने जिवंत राहत असतो. जो देशाची सेवा करतो खऱ्या अर्थानं ते सुद्धा अमर होतात. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आजही अनेक देश आपल्या देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ते देशावरच्या सीमेवरचे जवान आज अमर आहे महाराज. आणि म्हणून धर्माची जो सेवा करतो तो सुद्धा त्या ठिकाणी अमर होत असतो. म्हणून अशा आपल्या परिसरातील देशाच्या सीमेवर त्या ठिकाणी आपले रक्षण करतात महाराज. ही गोष्ट सांगू का, जर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की बाहेर देशामध्ये युद्ध सुरू आहे, काय युद्ध सुरू आहे महाराज, आपल्याला गॅस भेटत नाही, चुली पेटवणं पडवल्या, डिझेल पेट्रोल भेटत नाही, त्याचं कारण आहे महाराज युद्ध सुरू झालं. पण आपण जे सुखानं झोपतो ना त्याचं कारण आहे महाराज देशाच्या सीमेवरचा आपला जवान. त्या जवानामुळे आपण सुखरूप झोपले नाही. तो बाहेर देशातला तो गाडीवाला काय होतं ते त्याला उडून दिलं, देशाचा अध्यक्ष होता त्याला जमवलं लोकांना, आपल्या धारक्याचं काय. एक दिवस मला चोर आडवे झाले, पाकिटाला तिकडून तो मोटरसायकल होतं मागच्या वर्षी, मला चोर आडवे झाले, त्याला काय घेणे महाराज मान दाखव, नारदाला मी सोडं टाकू ना, नारदाला मी सोडं टाकू ना, तुम्ही आम्ही कोणी महाराज. आणि म्हणून देशाच्या सीमेवर त्या ठिकाणी रक्षण करणारे आमचे त्या ठिकाणी आजचे सौजन्य मच्छिंद्र भाऊ दुराचे लहाने एकेफळ त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. मला सांगितलं म्हटले महाराज त्यांच्या घरात 3-4 आर्मी, एक पोलीस बी, आता पुन्हा पोलीस होते तर पुन्हा पाटील बी झाले, पोलीस पाटील. ते म्हटले आमच्या घरचे विशेष म्हणजे पोलीस पाटील आले, पोलीस पाटील बी वा ये ना वा, तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद. आणि म्हणून या कीर्तनासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळ हजर आहे. त्यामध्ये आपले दिनेश महाराज, सोपान महाराज, बाबासाहेब महाराज, आमचे भूषण महाराज, हे सगळे वारकरी मंडळी, आमचे कृष्णा महाराज गोड मृदंग वाजवतात, वेलेकरी बाबा थोडा सगळे सारखा इतिहास चौथर बाबू केवढा तुमच्या पाठीमागची गाडी बोलायची ते सवय झालं यायचं. हा असं मस्त मोठं तयारी दिसतं. आमचे देव बाप्पा सुद्धा त्या ठिकाणी हजर आहे. वा, सगळे त्या ठिकाणी बजरंगगिरी बाबा सर्वांच्या माध्यमातून सेवा माझ्या वाट्याला आली. बाबांनी महाराज 2-3 महिने अगोदर तारीख लिहून दिली, तुला कीर्तन करणं पडतं, साधूचा आदेश महाराज. आणि तुम्हाला सांगू का, साधूच्या मुखातून निघालेला शब्द, संतांच्या मुखातून निघालेला शब्द जर आपली श्रद्धा असली ना तर खऱ्या अर्थानं महाराज पूर्ण होत असतो. बाबा म्हणे पहिला दिवस करणं
दिवस घेतलं लिहून. पण आदेश सोडता येत पुन्हा फोनाला म्हणजे 6 तारखेला करणार पडतो. 6 तारीख करते कसं आदेश महाराज म्हणून आमचे रामेश्वर दादा असतील सगळे त्या ठिकाणी महाराज परिचित अपरिचित सगळे त्या ठिकाणी सगळे ओळखीचे सगळ्याचे नावं काही घेतली. खऱ्या अर्थानं आपल्याला सगळीकडे जायचं विठाला आणि गोड त्यांचं चॅनल आहे वा काय फोटोग्राफर कार्तिक रोज आपल्या सोशल मीडियाच्या आणि खरंय महाराज सायन्स कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं सोशल मीडियाचं युग आहे. काळानुसार बदल करावा लागतो. आपला सप्ताह आपले फोटोग्राफर बहुमळ हजारो लोक पाहतात बाहेर की आपल्या तळेगाव नगरीमध्ये साई मंदिरावर भव्य दिव्य उत्सव चालू आहे त्यांच्याकरता काळीवाचा. हे साधन आहे घराघरापर्यंत पोहोचण्याचं आणि कदाचित एखाद्याला व्हिडिओ पाहून जर पुन्हा इथं येण्याची इच्छा झाली आणि त्यांना 1000 दिलं तेवढंच आपलं दुसरं काय. आणि म्हणून अतिशय मंगलमय वातावरण अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही लक्ष करू काय का अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. तुकोबरा या अभंगातून देवासमोर मागणी मागतात आणि मग पहिला प्रश्न पडतो संत आणि मागणी हे समीकरण जुळत नाही. संत कधी मागणी मागत नाही. जे काय मागणी मागतात ते समाजाच्या हिताकरताच मागत असतात. ऐका वारकरी संप्रदायाचा असा दंडक आहे वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे की 7 दिवसाचा सप्ताह असो महिन्याचा सप्ताह असो 15 दिवसाचा सप्ताह असो बाबा पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याचं गुणाचं वर्णन करणारं नामाचं महत्व सांगणारं त्या ठिकाणी अभंग असावा. दुसऱ्या दिवशी भक्ती संत द्वैत अद्वैत आणि प्रसंग आहे. काल्याचा जो आदला दिवस आहे म्हणजे आजचा दिवस या ठिकाणी मागणी परच अभंग घ्यावा. काही केली येत नाही ती गोष्ट वेगळी मागणी पण आज वारकरी संप्रदायाचा असा दंडक म्हणजे काही असे सजागीचा नाही पण नियम मोडल्याचं पातक आपल्याला लागल्याशिवाय महाराज सद्गुरु जोग महाराज मामासाहेब दांडेकर माऊली ज्ञानोबा या संप्रदायाचे त्या ठिकाणी पायी त्यांनी घालून दिलेला दंडक आणि त्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्या प्रसंगाला अनुसरून आजचा अभंग आहे. संत आणि मागणी हे समीकरण जुळत नाही हो. आणि जे मागणी मागतात ते संत काय मागणी मागतात ते संत नाही आणि संत कधी मागणी मागत नाही. आणि जर काही मागितलं देवाकडं समाजाच्या कल्याणाकरता समाजाच्या हितासाठीच बसतो महाराज. ऐका ही मागणी काही तुकोबरायने तर त्यांच्या स्वतः करता नाही तर समाजाकरता मागणी. मागणी मागायचं सुद्धा ज्ञान पाहिजे आणि मागणी कोणाकडे मागतो याचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान पाहिजे महाराज. नाहीतर मागणी मागायची देणाऱ्याकडे पाहिजे काही बरोबर आहे की नाही. ज्याच्याकडे मागणी मागतो त्याच्याकडे सुद्धा पाहिजे ना काही. आणि मागणी मागायची ठरली एक वेळा देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाला देवाला सांगितलं काय पाहिजे काही नाही म्हणे सोना ते घडी करता मग अरे देवाला मागतो देवाला मागण्याची सुद्धा माणसाला हे पाहिजे काय ज्ञान पाहिजे. म्हणून ज्याच्याकडे मागायचं त्यांच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी देण्याकरता त्या ठिकाणी श्रीमंती पाहिजे. जर एखादं द्रव्य मागायचं असलं तर श्रीमंती पाहिजे आणि ते द्रव्य देण्याकरता स्वातंत्र्य ही पाहिजे आणि ते द्रव्य देण्याकरता उदारता सुद्धा पाहिजे महाराज. श्रीमंती स्वातंत्र्य आणि उदारता या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहे तो त्या ठिकाणी दान देऊ शकतो. घेणारा काही घेईल पण देणाऱ्याकडे 3 गोष्टी असल्या तरच स्वइच्छेनं उदारता अंतःकरणामध्ये उदारता असेल तर ते दान देण्यामध्ये त्या ठिकाणी महाराज महत्व आहे. 10 रुपये कमाय तर ते शुद्ध अंतःकरणानं दिलं पाहिजे. नाहीतर मग काही समज आपल्या वर्गणी मागायला जर तुम्ही आम्ही कधी गेलो गावामध्ये ज्याच्याकडे श्रीमंती आहे उदारता नसेल स्वातंत्र्य नसेल तोही दाखवू शकत नाही. आणि गेले तुम्ही अशा श्रीमंत माणसाकडे म्हटले का हो पाटील आपल्या साई मंदिरावरचा सप्ताह आहे वर्गणी पाहिजे. ते म्हटले वा काय धर्म कार्य करता तुमच्यासारखं धर्म कार्य करणारे पंच कमिटी पाहिजे. हो धर्माचं त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचं पताका
साता समुद्रापलीकडे नेली आणि काय अतिशय सुंदर त्या ठिकाणी सप्ताह करता का अन्नदान होतं, काय लोक जेवायला येतात, कीर्तनाला अर्धेच राहतात. ते म्हणे हो यायला वाटलं हे 10-5 हजार रुपये वर्गणी दिले तुला, याला लय पोट काय धारणाचा. ते म्हटले का हो किती लिहायचे, काही नाही म्हणे बोलून तर घेतलं 5,000चं. म्हणजे याच्याकडे श्रीमंती आहे, उदारता नाही आणि स्वातंत्र्य नाही. अंतःकरणामध्ये. चला दुसरा वर्ग. श्रीमंती बी आहे, उदारता बी आहे, पण स्वातंत्र्य नाही. गेली वर्गणी मागायला का हो वर्गणी कशाची म्हटले सप्ताह. वा आनंद आहे, कीर्तन चांगले भरा जरा, जे लागेल ते खर्च लागला चालतो. मोठे आणा, कशाला आणा मोठे म्हणजे कसे पैशाची. हा बरं पैशाची. यायला वाटलं आता हे 10 एखाद्या कीर्तनात तो सोजन निघत म्हणून ते म्हणे किती लिहायचं वर्गणी. ते म्हणे काही नाही तेवढीच गंमत आहे, ती जायली संभाजीनगरला. काही केलं आता उद्या पाठ कळत गपल्या वाटतं काही केली. उदारता श्रीमंती पण स्वातंत्र्याने द्यायचं. शागाबाई कुकडे ती आली मुंबईवरून संभाजीनगरवरून, मग तुम्हाला वर्गणी देतो, तोही दान देऊ शकत नाही. काय का श्रीमंती स्वातंत्र्य बरोबर आहे, उदारता नसेल तोही दान देऊ शकत नाही. ज्याच्याकडे उदारता आहे स्वातंत्र्य आहे पण श्रीमंती नाही तोही दान देऊ शकत नाही. गेले एका वारकऱ्याकडे, सुंदर झोपडी आहे, बाहेर तुळशी वृंदावन आहे, रांगोळी काढलेली आहे, वर भगवी पताका लावलेली आहे, आणि गेली पंच कमिटी. घरामध्ये वारकऱ्याच्या ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. वा आनंद वाटला. घरामध्ये गावातले 4 मंडळी आपल्या घरी आले. म्हटले कसं काय आले, म्हटले काही नाही, आपल्या गावचा साई मंदिरावरचा सप्ताह आहे, वर्गणी करता आलो. बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हटले माझ्या आजोबाने कधी वर्गणी दिली नाही, माझ्या वडिलांनी कधी वर्गणी दिली नाही. आम्ही 3 पिढ्यापासून परमार्थ करतो, पण अजून आमच्या हातून काही दान धर्म घडला नाही. ऐका एवढ्याही वेळेस मला माफ करा, कारण 6 महिने झाले माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये मला असं वाटलं साई मंदिरावरचा सप्ताह येणार आहे, आणि त्याच्याकरता मी 50 रुपयाची नोट ज्ञानेश्वरीमध्ये घालून ठेवली की सप्ताहाला त्या ठिकाणी वर्गणी देईल. पण झालं असं, माझी मुलगी ना आजारी पडली मागच्या हप्त्यात, आणि तिला मी दवाखान्यात घेऊन गेलो. पाटील एवढ्याही वेळेस मला माफ करा, एवढ्याही वेळेस त्या ठिकाणी वर्गणी देऊ शकत नाही. श्रीमंती नाही, उदारता आहे, स्वातंत्र्य, पण श्रीमंती नाही तोही दान देऊ शकत नाही. ज्याच्याकडे तुकोबरांनी दान मागितलं मग त्याच्याकडे या सगळ्या गोष्टी आहे का? मग आहे नाही तर कसं आहे, तो उदार आहे, तो श्रीमंत आहे. उदार किती आहे सांगू काय का म्हणतात, एकच प्रमाण, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, विठ्ठल जाती माऊ दे सवार, विठ्ठल जाती माऊ दे सवार, तोच एक दान शूरदाता, दान सुरदाता. तो दानशूर आहे, दाता आहे, उदार आहे, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहे. महाराज मी काय बोलतो कळतं ना? कोण म्हणलं वा तुम्ही हुशार, तुम्ही पुढे बसेल म्हणून कळतं काही की मग कळतं का मग 100 हात करा मग तिथे बन बनवलं पत्र त्याच्यामुळे काही ठीक म्हणते कळतं ना? मी काही जास्त लांब कधी खंडाळ नाही आपल्या काही भाषेत मी काही फरक नाही. कधी कधी काय होतं, आपण आता विदर्भात गेलो वेगळी भाषा आहे, मला खानदेशमध्ये गेलो दादा वेगळी भाषा आहे. आता तुमच्या तिकडे पलीकडे गेलं तर आटी तटी मटी खाली, गोळेगाव तिकडे गुंडलगाव खाली गेलं की शिवण्याकडे. इकडे पश्चिम महाराष्ट्रात गेलो तिकडे वेगळं, आपण आळंदी पुणे सोलापूर तिकडे गेलो, आपण सांगली सातारा कोकणात गेलो तिकडे वेगळं. असंच आम्ही लातूरला गेलो कीर्तनाला, लातूरला मी तिकडे
जेवलाव का? आलाव का? लातूरला कीर्तनाला गेलो बरोबर गाडीतून खाली उतरलो असं महाराज उतरल्याबरोबर गावचे सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन असे 2-4 जण आले. म्हटले महाराज बऱ्या झाल्या लवकर आल्या कोणला म्हणतो मी म्हणलं गडबडीत लुकडं तर नाही घातलं का तर तशी आज मोरपंखी ते म्हणजे महाराज इकडची भाषा वेगळं वाटतं माणसाला. बरं मला सांगा आल्या कोणाला म्हणतो आपण? मोकळं कोण म्हणलं बाया इकडे नाही बाया तिकडे राहत्या निदुऱ्याचा तर ढेंगणा विचार याला महिला म्हणा. मही म्हणजे पृथ्वी आणि हिला म्हणजे सरस्वती. ज्या मातेला या पृथ्वीवर सरस्वती म्हणतात तिला महिला म्हणायचं. तुमच्याकरता सांगितलं टाळ्या वाजवा. तुमच्याकरता सांगितलं असं झोपल्यासारखं नका बसू. मस्त किती वाजायचं जेवेल काय नाही मस्त झोपणे बोलल्या ऐक काय सांगत होतो गेलं त्या एवढं बरं तुमच्या ध्यानात राहते आमचं बरोबर नाही. काल आम्ही कीर्तनाला गेलो मी म्हटलं काय सांगत होतो एक म्हातारी उठली असं तुमच्यासारखंच खूप होतं का हातात काढली होती म्हणे भाऊ ध्यानात राहा तिचा धंदा करून धंदा आहे का नाही पण काही माता मावल्या बोलावलं नाही करत. तुमचं गाव चांगलं वाटलं मला कारण तुम्ही एका गावच्या नाही ना वर सर्वी पडला विठाला उदार महाराज किती उदार आहे ऐका. उपमन्यू श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सुंदर वर्णन आलं. उत्तानपात राजा आणि त्याला 2 पत्न्या सुनीती आणि सुरुची. लक्षपूर्वक ऐका. सुरुची म्हणजे चांगलं बोलणारी सुनीती म्हणजे नीतीनं वागणारी. सुरुचीला मुलगा होता उत्तम आणि सुनीतीला होता दुर्व. आणि दुर्वाला सांगितलं दोघही भाऊ उत्तम आणि दुर्व मांडीवर बसले बापाच्या. सुरुची आली उत्तमची माय इटाचा उत्तम नाही तिकडचा हस्तिनापूरचा उतार खाली. चौथीचं पोरग होतं ना दुर्वाला उतरलं खाली रडायला लागलं बिचार. बापाला काही बोलता येईना सारखा बायकोच्या हातात होता. ती म्हणे उतर म्हणलं तू उतर मला काय करतो. उत्तमला मांडीवर घेतलं दुर्वाला खाली उतरून दिलं महाराज. आणि ध्रुव आपल्या सोनी तिकडं त्या ठिकाणी आईकडे रडत आला. भूषण महाराज म्हटले आई मला बापानं मांडीवरून खाली उतरून दिलं. उदार सांगतो उदार उतरून दिलं. अरे म्हटले त्या बापाच्या नासक्या मांडीवर काय बसतो आज ना उद्या तो बाप जाणार आहे अशा जागेवर बस तुला कोणी उतर म्हणणार नाही. म्हटले असं कशा म्हटले अशा जागेवर बस. मग ती जागा कोणती म्हणे देव. म्हणे देव कुठं राहतो म्हणे जंगलात. म्हणे कुठं साई मंदिर हो जंगलात आला मला ध्रुव भजन केलं नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजन सुरू केलं. आणि महाराज परिणाम असा भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव आढळपत दिलं की पुन्हा कोणी खाली उतर म्हणणार नाही. एवढा उदार आहे. अजून उपमन्यू रोज मित्रासोबत जायचा शाळेमध्ये. रोज आईनं दूध द्यायचं आणि दूध पाजलं की तो शाळेत जायचा. पण एक दिवस मित्राच्या संगतीमध्ये महाराज गावात गेला आणि त्याच्या मित्रासोबत त्यानं काय केलं मित्रानं ओरिजिनल गाईचं दूध काढलं त्याला दूध पाजलं.
ते म्हणे हे काय म्हणे हे दूध आहे. म्हणजे हे दूध आहे म्हणे हो असं असतं दूध म्हणे हो असंच असतं. बर त्यानं ओरिजिनल दूध पिलं. संध्याकाळी घरी आला म्हणजे आई मला आज दूध प्यायचं. म्हटले तुला रोज दूध पाजते. म्हणजे ती आई खोटं बोलू नको ते दूध नसतं म्हणे काय असतं. म्हटले तू खरंच सांग मला आतापर्यंत काय पाजलं. म्हटले काही नाही बाळा आपण गरीब आहोत पिठामध्ये पाणी टाकून तुला पाजलं ते ओरिजिनल दूध नव्हतं. म्हटले आई मला दूध पाहिजे. पिठामध्ये पाणी टाकून मला पाहिजे तर जाय तवामध्ये पिठामध्ये हे अंबर वाचन आले चाटी जावा गाय तवामध्ये गाई मंदी दिसती माझी माय. म्हणजे आई तू पिठात पाणी टाकून मला रोज पाजत होती मला ओरिजिनल दूध पाहिजे ओरिजिनल. ते म्हणे भाऊ आता का आपल्याकडे गाई आहे का बकरी आहे. म्हटले मला दूध पाहिजे. म्हटले एक काम कर तुला मी दूध देऊ शकत नाही तो जगाचा चालक मालक या पोरा उपमन्यूचा नांद मोडायचं म्हणून देव दूध देईल म्हणे तुला. कुठं असतो म्हणे देव जंगलात. ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. जंगलात गेला भजन केलं परिणाम भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला आणि सांगितलं देवा मला दूध पाहिजे. देवाला सांगितलं दूध पाहिजे. बरं ठीक आहे. देवाला वाटलं दूध द्यावं किती. म्हणजे किती लागतं दूध काही नाही गिलासभर. म्हटले गिलासभर दूध दिलं लोक मला नाव ठेवतील. देवाला दूध दिलं गिलासभर याच्यात कोणाचा कमीपणा देवाचा कमीपणा देव आहे ना. बरं मला सांगा तुम्ही शहरात एका दूध आणायला गेल्या कधीच्या मध्ये काकू दूध पाहिजे. काकूला हुशार राहते. सून गेली पहिल्यानं दूध आणायला दूध दिलं नाही. का बरं सुनानं पाहिलं त्या काकूचं पोरचं नातू त्या ठिकाणी गल्लीमध्ये खेळत होता आणि दोन्ही नाकाला करून गंगा जमुना धारांना अशा गणगण करत होत्या. तिने काय करणार हे घाण तिकडे ते पाहिलं काकून दूध आवडलं. तिला वाटलं माझ्या पोराला मारती माझ्या पोराला नाव ठेवती. कसं घालती काही नाही म्हणे काकू दूध दूध इथे का डेअरी काय बोलली नाही महाराज. वापस बिरली एवढा शब्द ऐकल्यावर ती म्हणे सासूला घरी आलं शांताबाई काही दूध दिलं नाही. ती म्हणे डेअरी का ना असं एका तसं काय तुला अक्कल नाही म्हणे तांब्याला बघितलं दिल्ला तांब्या घेऊन गेली. तेच पोरगं 100 कड्यावर घेतलं बाई पत्राला 100 बसला माशा बसल्या म्हणे बाई बघून घेतले पटपट काय माहिती सोन्यासारखं लेकरू शांती तुला कळतं का आंघोळ घालायची शाळात पाठवतं किती गोड लेकरू आणि त्याचे देखत मग कुठे एकच खरट लागे पण करण काय दूध लागताना तांबर म्हणजे काय काळजी काही नाही म्हणजे माझ्या पोरायचं नानबोडाचं दूध लागतं. म्हणजे दूध काय लागतं एक काम कर ना किती लागतं दूध काही नाही म्हणे हे नाही बरोबर तसं एक काम कर हे ताक बी घेऊन जाय तपेली भर आणि दूध बी घेऊन जाय. कशाचा परिणाम तिला वाटलं इतकं भर दुधा करता आली तांबर दुधा करता आली माझा कमीपणा होईल. हिला माझ्या पोराला इतकं जवळ घेतलं उद्या मला नाव ठेवलं नाही. तांब्यावरून दूध करता गेली ना अर्धा तांब्या दिली देणाराचा कमीपणा आहे. देवाला सुद्धा तसंच वाटलं. अरे मी दूध दिलं वाटीभर दूध मागितलं वाटीभर दूध दिलं तर लोक मला इतिहासात नाव ठेवतील काय देव वापराय गाय काय देव कंजूस महाराज. आणि दुधाचा सागर उपमन्यू शिराचा सागर उपमन्यू सागर देऊन टाकला महाराज वाटीच्या बदल्या. एवढा उदार आहे एवढा उदार आहे. श्रीमंत म्हणणार तर लक्ष्मी पायाजवळ त्याची श्रीमंती काय आहे महाराज त्याची श्रीमंती लई. एकदा दोघं नवरा बायकोची श्रीमंतीचे लक्ष्मी आई साहेबाचे देवाचे भांडणं लागले. म्हटले माझ्यामुळे तो या जगामध्ये मला जास्त किंमत आहे लक्ष्मी. म्हटली लक्ष्मी कोणती तळेगावची नाही म्हणे म्हणे पैसा लाडक्या पैकी हप्ते पडले काही तिचे बदल झाले वाटत नाही हो माझ्या आता काहीच नाही अवघड मला मग म्हणलं त्या लाडक्या बहिणीनं बंद करावं शासनानं टाकून ती येडी मोदी साहेबाला तिथे कोणता टाकायचं का बरं या लाडक्या बहिणी म्हणून रोजगार नाही भेटलो मुलीच्या तोंडाला पैसे भेटते नाही ते आमचे लोक दमली मारवली मिरच्या रोजगारी पण भेटते आणि जिला लाडक्या बहिणीचे पैसे ती म्हणते येते भाऊ गाडी धाड
न्यायला गाडी धाडव गाडी पाठव मग पुन्हा ती म्हणते नाही ना मग बकरी पाला बी घेऊन दे अरे पुन्हा 2 किलो मिरची नेती उकडू घालती पुन्हा शेजारी देती येतीच काय सांगा लाडकी बहीण असं पाहिजे तुम्हाला खसखस लाडकी बहीण नवऱ्याची दही हिच्या डोक्यात मशीन शिरली ग हिच्या डोक्यात मशीन शिरली ग आणि सारी सरकी गवताना भरली आणि बंद कर म्हणते काय उदार भगवान परमात्मा श्रीमंत एवढा आहे पैसे दोघांची भांडणं लागली म्हटले लक्ष्मी आई साहेब म्हटले मला किंमत आहे तुम्हाला नाही म्हणे असं का बर म्हणे तू लक्ष्मी म्हटली देवाला पायाचं तुम्हाला कशी किंमत आहे म्हणे बर चला गेले महाराज एक अंतयात्रा निघाली आणि त्या अंतयात्रेमध्ये लक्ष्मी आई साहेबांना असा पाऊस पडला पैशाचा 200च्या नोटा 200 नोटा टाकल्या जे माग होते ना चालले मौतीला काय खरंय माणसाचं काही खरं नसतं हाव ना गाव शिकायला पण फोन गप्पा मारणारे मांग मौती ते ना बस नोटा काढल्या गाडी खिशात घातल्या काही केलेली पोती बदली गाडी हो घरी काही केली त्यातली पुन्हा 500च्या पाड्या बाहेर गावचे आलेले आपतेष्ट होते ते पळाले 200 नोटा घेऊन 500च्या पाड्याबरोबर भाव घेतलेले जमा करायला सुरू झाले घेतल्या नोटा पहिल्या 2000च्या नोटा होत्या आम्ही सर्व 2,000च्या नोटा महाराज 500च्या नोटा पाळल्या पाऊस तेव्हा कोणीच राहिली फक्त 4 खांदेकरी आणि 1 मड केवलं आणि 1 मड आणि 1 बैल होती बाकी बैल 2,000च्या नोटाचा पाऊस पडला ना तेव्हा या खांदेकऱ्याला खाली ठेवलं ते म्हणे पहिले येसून घ्या रामू याला येरी गेला नाही येरी जाळत यायला संध्याकाळी जाऊन पहिले नोटा मड खाली ठेवलं महाराज गोण्या भरल्या ज्या राखाला नेलं होते का गोण्या भरल्या महाराज त्यानं पैसे ती म्हणजे घरी ठेवलो लक्ष्मी म्हणजे पाहिलं कशी जादू हा याला म्हणजे जादू म्हटले मला किंमत आहे म्हणजे असं का बर म्हणजे तुला आता उत्तर सांगू का सारं गाव पैसे घेऊन गेलं पण ज्याची अंतयात्रा होती ते उठलं का पैसे नाही आलं म्हणजे हो माय खरंच ती म्हणजे कसं काय म्हणजे त्याच्यात रामनी मग किंमत कोणाला म्हणजे तुम्हाला हो एवढा त्या ठिकाणी महाराज श्रीमंत आहे विठ्ठल एवढा श्रीमंत आहे उदार आहे स्वातंत्र्य किती महाराज महाराज एवढं स्वातंत्र्य आहे वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता राहिली हंता अरे सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय उगत नाही एवढं स्वातंत्र्य महाराज इतकं स्वातंत्र्य त्याच्याजवळ म्हणून तिन्ही गोष्टी देवाकडे आणि त्या देवाकडे मागणी मागण्याचं काम तुकोबारायांनी केलं विठ्ठला ऐका आणि मग जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस फार मोठा चरित्र कथा पण थोडक्यात आपल्याला अभंगावर याचं म्हणून सांगतो तुकोबारायांनी देवाकडे त्या ठिकाणी वारी करावी आणि वारी करत असताना जगद्गुरु तुकोबारायाला देवानं त्या ठिकाणी म्हटले महाराज तुम्ही अनेक पिढ्यापासून वारी करता तर तुम्ही काही मागितलं नाही हो आणि तुमचं नामचं असं स्वभाव महाराज काही मागल्याशिवाय आपण वापस येत नाही अशी लिस्ट केली निर्धन मंतल वाटेल लागली पाहिजे काही म्हणते आमच्या पोराचं लग्न झालं पाहिजे गण झेंटाला महाराज पान एखादी काही भावले कुठं पाती कुठं रोज फोन आहे महाराज पण घंटा कुठं बंद नेमकं तेच काम करता का कीर्तन बोलतो ज्याला नोकरी लागण्याची इच्छा आहे ते म्हणतं नोकरी लागली पाहिजे पण ऐका एक गोष्ट सांगू का सगळ्यात लाख मोलाचं वाक्य सांगतो एवढं वाक्य घरी घेऊन जा तुमचं त्या ठिकाणी कीर्तन ऐकल्याचा फायदा होईल वाक्य फार महत्वाचं सहज आठवलं म्हणून सांगतो पण महत्वाचं वाक्य देवाकडं मागणी मागत असताना सद्गुरु साईबाबाकडे मागणी मागत असताना एकच मागणी मागायची एका शब्दात मागणी मागणारा चतुर पाहिजे चॅप्टर पाहिजे मला मागणी मागायची असते ना हुशार पाहिजे महाराज मागणी मागणारा नाही तर मागणी मागून बी फायदा
काय सांगतो एक वाक्य सांगतो आहे. सद्गुरू साईबाबाच्या मंदिरात आले ना, एकच मागणी मागायची, स्वतः करता काहीच मागायचं नाही. तू म्हणजे एवढे पैसे दिले, अन्नदान दिलं, स्वतः करता काही मागायचं नाही, खरंच नाही मागायचं काका. तुम्ही त्या दिवशी बदल होते आरगाव भोवी कीर्तनातून सांगत असता ऐका. देवासमोर गेले, सद्गुरू सच्चिदानंद साईबाबाच्या मंदिरात गेले, काही मागायचं नाही, एक वाक्य त्या ठिकाणी देवाला सांगायचं, देवा मला काही नको, पण माझ्या आई वडिलांचे सगळे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. काही केलं आता उद्या पाठकलं. मग मला सांगा माय बाबाचे स्वप्न काय असते? लग्न तर नंतरचा विषय हो. वर्ग माझं संस्कारी निघलं पाहिजे, नोकरीला लागलं पाहिजे. नोकरी लागलं छोकरी कोणी देईल ना, नोकरी लागायला पहिले आई वडिलाची इच्छा असते. मग मला सांगा आई वडिलाची एक इच्छा असते की माझं पोरगं अनेक मोठ्या पदावर गेलं पाहिजे, अनेक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, उच्च पदावर गेलं पाहिजे. जर याचं जर केवळ आणि केवळ कारण असेल, जे काही लोक मोठे झाले असेल त्यांना फक्त मायबापाचाच आशीर्वाद आहे म्हणूनच मोठे झाले. आणि मायबापाचा आशीर्वाद नसेल, तुम्ही काही जागीरदार असले तरी काही फायदा नाही. जागीरदार कळतं ना, त्याच्यापर्यंत शहाणा कोणीच नाही. मायबापाचा आशीर्वाद. आम्ही काय जे कीर्तन करतो, कथा करतो, महाराष्ट्रभर फिरतो, बाबा मला चांगले जवळ, बाबांनी मला सांभाळले. आणि खरं म्हणजे बाबांनाच कीर्तन करायला लागेल मला. पण आज खऱ्या अर्थाने परीक्षा आहे बाबा समोर. ते म्हणले हो दुकान चालू करून दिलं, पण दुकानात काय काय माल, दुकान टिकलं की नाही. पण बाबांना लांची काही टपरी टाकून दिली, पण जे लागलं ते माले रामेश्वर भाऊ. गव्हाणीला सुंदर त्या ठिकाणी मंदिर बांधलं महाराज, सप्ताह चालू केला बाबाने. मी लहान होतो, बाबांना आम्ही सगळे साक्षीदार आहे. आज बरेच 12-15 वर्ष झाली मला वाटतं. तलवाड्याला सुद्धा मंदिर त्या ठिकाणी बाबांनी माझी कथा घेतली, श्रीराम कथा. सुंदर त्या ठिकाणी महाराज कथा झाली, बाबांनी तिथेच तारीख दिली म्हटली हो. आणि सुंदर त्या ठिकाणी महाराज योगदाने. आणि या ठिकाणी सुद्धा बाबांनी नंतर बाबाला काय न्यायचं सोबत महाराज हो. आणि म्हणून अतिशय त्या ठिकाणी महाराज आनंद आहे महाराज जीवनामध्ये, समाधानी. आणि यांच्या आशीर्वादामुळे अनेक लोकांचे संसार चांगले झाले महाराज, हे साधूचा अधिकार. आणि म्हणून त्या ठिकाणी मागणी मागत असताना एका वाक्यात मागणी मागायची की ती मागणी महाराज आई वडिलाचा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्या पाठीशी असला. देवाला असं वाटत असतं, मग आपण जर आई वडिलाची मागणी मागितली, देवाला असं वाटतं काय माय बापाचा विषय निष्ठा आहे, काय माय बापाला जीव लावतो, लाता का घाले ना. मंदिरात देवाला गेलेलं वाटतं मायबापाला जीव लावा. आणि मायबाप तुम्हाला मरता मरता, तुम्ही जर मायबापाला फेकून जरी भाकर दिली ना, ते मरता मरता तुम्हाला चांगलाच आशीर्वाद देईल. देशाचा पंतप्रधान आहे, देशाचा पंतप्रधान आहे महाराज. ज्या वेळेस शपथविधी घेतली आणि मायाजवळ त्या ठिकाणी तिळगुळ घ्यायला आले, प्रसाद घ्यायला आले, केला माईचं प्रेम सांगतो. मोदी साहेबाच्या पायाजवळ बसले खुर्शीजवळ आईच्या, पाणी पिता पिता डोळ्यातून पाणी आलं महाराज मोदी साहेबाच्या. तर आईनं त्याच पदरानं मोदी साहेबाचं डोळे पुसले, तोंड पुसलं. याला आईचं प्रेम म्हणतात. आईजवळ किती शाने झाले, किती मोठा झाला, आईजवळ महाराज लेकरू. म्हणून मागणी मागताना सुद्धा त्या ठिकाणी मागणी चांगली पाहिजे. एका जणांना मागणी मागितली, एक आंधळा मनुष्य होता आणि देवाजवळ त्या ठिकाणी तपश्चर्या केली, मागणी मागितली. म्हटले काय पाहिजे? ते म्हणे ते होता 80 वर्षाचा म्हातारा, देव झाला त्याला प्रसन्न म्हातारपणी. ते म्हणे देवा माझ्या पंतूच्या डोक्यावर राजछत्र पाहिजे. म्हणजे देवाला कळलंच नाही 5-10 मिनिटं. नंतर म्हणे अरे बाप याच्या पंतूच्या डोक्यावर राजछत्र म्हटल्यावर याला ही म्हातारा आहे, याला पुन्हा जेवण करायचं, याला जेवण करायचं, याला पोरगी द्यायची, याला पोरगी झाली याला पोरगं व्हायचं, याला डोळे नाही याला डोळे द्यायचे, याला पोरगं झालं की त्या पोराला पुन्हा पोरगी पाहायची, त्या पोराला पुन्हा पोरगं झालं पाहिजे नातू, त्या नातवाला पुन्हा पोरगी पाहायची, त्या नातवाला पोरगी पाहून पुन्हा त्याला पंतू झाला पाहिजे, मग याला पुन्हा गावचा सरपंच करावा. याला म्हणजे मागणी. किती सोपं आहे. माझ्या पण तुझ्या डोक्यावर राजछत्र ते होतं म्हातारा, त्याला जेवण केलं, त्याचं लग्न लावून दिलं, त्याला पोरगं झालं, त्याला नातू झाला, पंतू झाला आणि पंतू तुला गावचा सरपंच केला. ते म्हणे मग आता कसं हो. म्हणून मागणी मागताना सुद्धा विचार करून मागणी मागितली पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबारायांनी देवासमोर मागणी मागितली. देवा आणि देव म्हणायचे महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटले हो काही मागणी ही आम्हा अनुचित वडिलाची रीता जाणारे, वडिलाची रीता जाणारे.
पण देवानं आग्रह केला, म्हटले काहीतरी मागा. बरोबर आहे तुम्हाला, असं मला असं वाटतं. मला सांगा, तुम्ही आता रोज हसनाबादला येता का? हाटेवर तर येत असेल ना, गावात हाटेलीवरती येत असेल. रोज मी तुम्हाला चहा पाजत राहिलो, 5व्या-6व्या दिवशी तुम्ही म्हणजे भाऊ इकडे म्हणजे काय काही नाही, तो रोज चहा पाजतो पण आजची दिवस पी. म्हटले नाही, तुम्हाला कसं दडपण तुमचं की रोज चहा पाजतो बिचारा कीर्तन करून, रोज आपल्या एका दिवशी आपला तसं देवावर ऋण झालं मला सेवेचं तुका करायचं. म्हटले देवानं सांगितलं काहीतरी मागा. म्हटले देवा तू म्हणतो ना मनसी काही मागा, याची दे का पांडुरंगा. मग याची म्हणजे काय? याची दाना दे गा देवा संप्रदायाच्या गायक वादक म्हणजे अतिशय गोड आहे. जसं देशावरचा सीमेवरचा जवानी महाराज आणि त्याच्यासोबत आपण गेलो तिथं हायपट म्हणजे त्यांनी जर म्हणलं ही तर बंदूक पंधरा सप्ताह मेला दमून जर बार 2-3 गोळ्या ती बंदूक हातात घेतली तीच गोळी आपल्याला लागेल. तिथं जसा जातवानी लागतो इथं सुद्धा तसंच लागतो. कोणालाही जमत. आता हेची दान दिगा देवा तुझा विसर न व्हावा. म्हटले देवा मला हेच नाही, हे म्हणजे कोणतं तुझा विसर न व्हावा. अतिशय त्या ठिकाणी सुंदर मागणी मागितली, तुझा विसर न व्हावा. आणि आपला असं मंदिरातून दर्शन घेतलं, मग मी पडली की सारं विसर. कीर्तनातून उठले, काय ऐकलं काहीच कळालं नाही, सारं विसरून गेले. महाराज जीवनामध्ये महाराज इथं आल्यानंतर काही काही घेऊन गेलं पाहिजे मंदिरातून. काही की म्हणजे कुठं आपल्या देशाने चांगल्या चांगल्या असतात, काही केल्याची आपल्याला ती. मी म्हटलं एका म्हातारीने म्हटलं पाहिजे नका तो म्हातारा कसा टपुऱ्याचं टपुरा जाऊन लावतो. म्हणे भाऊ तू त्या सेकंदावर नाही तू ते रोज कीर्तनाला जातं, कीर्तन करायचं चप्पल हाणतं इतकं चप्पल. त्याच्या कानाकडे काय पाहिलं त्याला शासना शेजार त्याच्या संडास बाथरूम मध्ये फोटो काढून शासनाचे 12,000 खाल्ली. इतका चॅप्टर हा सगळी चॅप्टर नाही पाहिजे बरं. तुम्ही सगळे चांगले मला सांगा, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक माता भगिनीच्या गळ्यात माळी घेऊन तुळशीची हे नाही समजणार तुम्हाला. तू म्हणजे गज घाला वाटते पण त्याला लागतं ना बुधवारी. मला गज घाला वाटतं. कोणाची इच्छा कीर्तन ऐकून माळ घालायची सांगा बरं. आता 5 दिवसातून गणपताला येईल माळी घाला, भजन करा, शिर्डीला चला, पंढरपूरला चला. ऐकली फरक. किती कीर्तन ऐकले, किती कथा ऐकल्या, ते तुम्ही जर आत्मसात नाही केलं ना तुमचं ऐकून काही फायदा नाही. महाराज नुसतं वक्तावानी बोलून आणि तुमचं नुसतं ऐकून घ्यायचं, त्याला बी काही अर्थ नाही. खऱ्या अर्थानं मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. हा स्वभाव एखाद्याचा गरम असं स्वभावात बदल नाही करू शकत, पण वृत्तीत बदल झाला पाहिजे. महाराज कीर्तन ऐकून वृत्तीमध्ये बदल करू शकतो. ऐका, मला सांगा तुमच्या गळ्यामध्ये सोन्याच्या ज्या पोती, कोणाकडे 1 तोळे, कोणाकडे 2 तोळे, जे असेल ते पुडकं मोडकं जे. खरं सांगा मला, तुमच्या गळ्यातलं खरं सोनं आहे का आमच्या गळ्यातलं तुळशीची माळे खरं सोनं कोणते? तुळशीची माळे ना. हा मग एक काम करा बरं, जबाबदार पिशी घ्या, तुमच्या इथे सोनं आपल्या पिशी टाकलं, आपल्या माळे देऊन टाकायला. खरं सोनं देतो ना खरं. मला सांगा खरं सोनं कोणतं आहे? खरंच कोणतं खरं सोनं आहे मला सांगा ना. तुळशीची माळच खरं सोनं आहे. महाराज एक वाक्य सांगू का? आता त्या निमित्तानं आलो म्हणून सांगूनच जातो जाता जाता. आता कीर्तन किती सांगितलं ते फायदा नाही. हे जर कळलं ना कीर्तनाचाच फायदा झाला. पैसे भेटली. मला सांगा तुमच्या गळ्यातलं सोनं तुमच्या सोबत येता गेल्यावर की आमच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळी
तुळशीची माळ खरं आहे ना? पार्टी बदलायची नाही आता? नाही. वा गोडे काय येतं सगळं खरंच मला त्याला प्रमाण करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविला यमा पासोनिया. इथं केलेलं हरिनाम इथं घेतल्या गळ्यात घातलेली तुळशीची माळ ती परलोकामध्ये आपल्याला होणाऱ्या त्रासापासून वाचवतो यमाच्या. मग मला सांगा ज्यांच्याकरता तुम्ही काबाड कष्ट करता, ज्यांच्याकरता तुम्ही हाडाचं काढं करता, रक्ताचं पाणी करता, ते लोक तुमच्या अंगावरचं सोनं काढून घेते का संग बांधून देते? हा एक काम करा ना मग जाऊ द्या वार करायला एखादी पोत मग घरची घेणार तू म्हणशील भाऊ त्याच्या सोडून तर मी एक पोत केली आत्ताशी. मिरच्या तोडायला गेले, कापूस उसायला गेले की भांड्यात कापूस आणला गावच्या बाहेर दुकानावर विकला बस स्टँडवर. त्याचे 1500 केली. तूर टोकायला गेली, तूर बस स्टँडवर विकली आणि त्याचे 2-3 केले. असे 7-8 केले. दिवाळीने गेली आणि तिकडून कुडकं मुडकं करून आली आणि साऱ्या गावात सांगली म्हणे माझ्या भावाने केलं. त्या भावाने केलं का? त्या भावाला वाडे घ्यायला पैसे कायच करतो भावाला. रात्री कुठं इथं खाती कोणाचं आणि नाव कोणतं करती? भावाचं. इकून येतील तिकून आणती चोट्टी. विठ्ठलच्यानी पण आमच्या तिकडचा लय काय सिधी अशा. एक दिवस आमच्या एका म्हातारीला पकडलं म्हणजे पकडलं की म्हणजे सांगून म्हाताऱ्याला महाराज इथे जेवढे माणसं बसेल प्रत्येकाचे खिशात जर पैसे असले सकाळी धुताना 500 रुपये कमी देतील. आता मी रोज कीर्तन जातो, कोणी 5000, कोणी 10,000, कोणी 15,000. सकाळी 10 रुपये शिकत भरते काय म्हणजे डिझेलला टाकले असं. अरे डिझेल इतकं लागतं का डिझेल तळेगाव जायला? पण ऐका खरं सोनं कोणतंही महाराज तर गळ्यातली पवित्र तुळशीची माळाची गळ्यातली. एक वाक्य सांगतो, वाक्य मोठं सुंदर. इंस्टाग्रामला एक वाक्य सोयरीक झाली काय काय मी काय सांगतो एक वाक्य सांगतो ऐका 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 इकडे पाहिजे बा मला पाहणं गडी बरं आता इकडे पहा इकडे पहा गोड सांगतो एक वाक्य सांगतो. एवढं वाक्य जर तुम्ही श्रवण केलं जेवढं जर आत्मसात केलं तुम्हाला तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. ऐका पण पहिले ऐका. गळ्यामध्ये जर तुम्ही लाखो रुपयाचं सोनं घातलं लोक म्हणून काहीतरी सापडलं अहंकार होईल. वाक्य मोठं सुंदर आहे. गळ्यामध्ये तुम्ही सोनं घातलं लोक म्हणून अहंकार होईल काहीतरी सापडलं. पण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला लोक तुम्हाला वाकून रामकृष्ण हरी घातल्याशिवाय ही माळेची ताकद आहे. टाळ्या मोठ्या बाजूया. आता माळी कोण कोण घालणार आहे? उठा बरं माळी आपल्या आणा गंगाची वाटी लावा नंबर सगळं तुम्ही घालला एक तुम्हाला बरं दक्षिणा घे कीर्तन झालं नाही. खरं सोनं कोणतंही मला गळ्याचे तुळशीची माळ. ऐका तुम्ही ज्यांच्या करता हाडाचं काळं करता रक्ताचं पाणी करता ते लोक तुम्हाला तिरडीवर बांधते आणि तुमच्या अंगावरचं सोनं काढून घेते. सोनं सोनं मी नाही सांगत. बांधून या देती यमाची हाती आणि भुसेने ही घेती काढून या. सांगतात अरे यमा ज्यांनी तुम्हाला तुम्ही ज्यांना जन्म दिला ती यमाच्या हाती बांधून देतात मला आणि आकडे तीच लावते. तुम्ही त्याच्या करता म्हणता नाही माझ्या लेकीचा माझ्या काही नाही वा काही नाही काही नाही. शांत बैस तू. फोन केला 4 वाजता लेकीला भूषण नाही घेतली काढून या गळ्यात तुळशीची माळ घाला. या कीर्तनाच्या निमित्तानं सांगू आमच्या वैकुंठवासी गुरुवारी गणपत बाबा खंडाळकर सांगायचे सकल साधू संत सांगतात की कीर्तन करायला नुसतं आता कीर्तन सांगून फायदा नाही त्या कीर्तनामध्ये धर्म सुद्धा सांगावा. ही कीर्तन करायचं त्या ठिकाणी महाराज अधिकार आहे. या कीर्तनातून आपल्या फोन केला लेकीला 4 वाजता म्हणे बाई बाबा गेली. बाई उठली आता
दाजीला उठवलं म्हणे उठा तुमचे सासरे बर जात का नाही पिकेल पाणी गळून पडले म्हणे तुम्हाला खायचा दम नाही की नाश्ता करून घ्या मौतीला 12 वाजणार कोणाला म्हणे दाजीला दोघं नवरा बायको मस्त सुंदर कपडे घातले मोटरसायकलवर निघाले कुठंच मारलं तळेगावचं का खांडाळ्याच मारा हा आमचा खांडाळ्याच मारा निघले खांडाळ्याच्या दिशेला दोघं नवरा बायको हसत खेळत चालले मला वाटलं चालले असं जत्रा चालू आहे आता सगळीकडे जत्रेला चालले दोघं हसत खेळत निघले नवरा बायको मी त्यांच्या पाठीमाग होतो गावात गेले घराजवळ आली घराजवळ आल्याबरोबर तिकडून दोघी जणी पळत आल्या कशाला कोण म्हणतो दारू ते काय म्हणतो तिथं दात काढापर्यंत दाची संग आणि ती उतरणं आणि आवसन सोडणं संघ संतो केले धरणं संघ प्रॅक्टिस बी भलती कोण जसं क्रिकेट खेळते कॅच पकडते बॉल मारतो तशीच प्रॅक्टिस द्यायची आणि उतरल्याबरोबर त्या मावशीनं महाराज काय म्हणले माहिती का बाबा तुम्ही चालले का बाबा बाबा मी म्हणलं बाई बाबा चालले नाही आता चालवले त्याला कुठे चालतंय आणि मग स्नाना करता बाबाला बाहेर काढलं महाराज साबण लावलं चालली बाबाला कोणती मोती जी त्याच्या बापाला पाहिजे मी कधी ती मोती काढली महाराज साबण आणि साबण गुतली अंगठी मध्ये आणि त्या अंगठीवर गेलं महाराज लेखीचं ध्यान तो नाव काय काकू नाव सांगा नाव आया नाव नाही का तुमचं काय तुमचं छायाबाई अंगठी पाहिली महाराज लेखीला आणि महाराज लेखीला वाटलं अंगठी डायरेक्ट कशी काढा माय म्हणती तोंडाला सांग रडू नको अंगठी तोंडाला सांग म्हणती माय ती कशी म्हणती बाबाच्या बोटात कशी अंगठी झोपती ना छाया अक्काओ अक्काओ अक्का म्हणती बाई दम्मा नका अंगठी घेतली काढून घेतली छाया अक्काने पिशवी घालून भूषेने ही घेती काढून या माझं वाक्य नाही महाराज विनोदाचा भाग सोडा भूषेने ही घेती काढून या पुन्हा साबण लावता लावता कानाजवळ गेलं ध्यान कानात होती बारी कानात काय होती कानावर ध्यान गेलं बाई लेखीचं मग पुन्हा कशी म्हणते तिला बोलता येणार डायरेक्ट काढता येणार ना रडले स्वयं बोलले सुद्धा काही गोष्टी केल्या जात नाही म्हणे बाबाच्या कानात कशी बाई झोपती ना शकुंतला काकू काकू म्हणते बाई दमन काढ कान तुटन अहो आहे तर कान धरून संसार केला आता काय कान करती भुशे नाही घेती काढून या राहिलं की सगळं आणि गळ्यात होती मग तुळशीची माळ म्हणलं काकू ये लाकडं घेणं करून काय थोडी उगाच चटकी बसायची पेटलं नाही तेवढी राहू दे काय तुळशीची माळ खरं सांगा सोनं सोबत आलं का तुळशीची माळ कोणाला माळी घालायचा झाला ना नाही आधी फोन करून विचारा घरी झाली संती सकाळी कीर्तन ऐकलं कोणा बाबातून झाली संती हा ऐका भुशेने ही घेती काढवती या ऐका आमच्या शेजारी एक म्हातारा मेलं आणि मग त्याची म्हातारी म्हणे भाऊ तुमच्या काकाच्या तोंडात तुळशीचं पान तरी घाला ना पान खाऊन अरे याला हायतोर याला हरिपाठ सण झाला नाही कीर्तनाला गेला नाही भजनाला गेला नाही यांना काकडा सुरू झाला की मंदिरावरच्या भोग्याचे वायरा कट केले त्याच्याप्रमाणे तुळशीची पान काय लागली हायतोर याला चौथे कोंबडे खाल्ले मी म्हणलं तुळशीचं पान नाही कोंबड्याचे पोखर घाल कशाला खाता तुम्हाला वाटतं खाऊन लय हे वारकरी पहा आमचे सुंदर किती गोड दिसतात आहे काही 4 महिने झाले रोज बाहेर एक टाइम जेवण एक टाइम नाही महाराज पण तेवढीची एनर्जी अजून ही कोणाची कृपा आहे महाराज हे खाल्ल्या पिल्ल्याचं नाही हे सद्गुरू साईनाथ बाबाची कृपा आहे ही माऊली नमोबराची कृपा आहे महाराज एवढं वय झालं महाराज पाले काय दुसरं लड्डू गोपाल
परमार्थाचं तेज आहे मला. परमार्थाचं तेज आहे, परमार्थाचं. आणि परमार्थाचं तेज आहे नाही. ते खाल्ल्या पिल्ल्याचं नाही. पहिलं काय केलं असं ती नाही माहिती, पण परमार्थाचं तेज. विनोदी महाराज हे खरं आहे, हे खरंच आहे. आणि मी खरंच सांगतो महाराज, आणि नारदाचे काय दिवस उद्या कोण कोण माल घालणार आहे? माली घाला काय म्हणून आहे तोपर्यंत ठिकाणी महाराज तुम्ही ज्याचं खाता ना, ऐका ऐका, त्याला अर्ध्या घंट्यात माय बहीण कळत नाही. लक्षपूर्वक ऐका. सगळे जाणकार मंडळी, प्रत्येक खेड्यातला एक एक माणूस, आणि प्रत्येकाकडे एक एक तारीख तरी किती कीर्तन होणार आपले. म्हणून जाणकार मंडळी म्हणून चांगलं सांगताय का, तुम्ही ज्याचा मांस खाता त्याला अर्ध्या घंट्यात माय बहीण कळत नाही. तुमचे लोक काय लागले राम राम म्हणत असेल का? हा, कशाचा परिणाम मारा, त्याचाच परिणाम. म्हणून जसं खावं अन्न तसं होईल. मग भाजीपाले काही भेटतच नाही घरात पाहिल्यासारखं काहीच नाही. प्रत्येकाच्या घरात पाहिलं तो 2-2-3-3 डबे पडले. आता काहीचे तिळाच्या न्याऱ्या, कलरच्या न्याऱ्या. खरं खोट आहे. चांगलं खा ना, भाजीपाला खा, पण खायचं ना त्या ठिकाणी महाराज नामचिंतन करा. भगवान परमात्मा सद्गुरू साईनाथ बाबा तुमच्यावर कृपा केल्या ईश्वराला. आणि मग मंदिरामध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे. रोज कुठच्या खायच्या उठल्या की सुटल्या, साईबाबा आमचं कल्याण कर, रिकामे नाही साईबाबा तुमचं कल्याण करा. बजरंगी बाबाकडे बाबा पोरग कोण येडण करतो, तो सोयीनं वागवलं नाही, पण येडण नाही करत काय करत. बाबा काय करते? एखादा शिंगाडा खाल्ला पण मी काय करत बाबा. जोपर्यंत त्या ठिकाणी महाराज हे शरीर आहे ना, केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करताच भेटलं, दुसऱ्या कशा करता नाही. पण तुम्हाला असं वाटतं हा आपल्यासारखं तर कोणीच नाही. पण जेव्हा बाहेर निघतं ना, एक वाक्य सांगतो, झालं आपलं कीर्तन. जब देता है ऊपर वाला, तो कसं देता है? चप्पर नाही, पत्र फाडून बी देऊ शकतो लोक. हे आधीच मन आहे, त्याच्या पुढची मन सांगतो. जब देता है ऊपर वाला, चप्पर फाड़ के देता है, पण जब लेता है ना, चमड़ी उधड़ के लेता है. काय नाही बाहेर कोणाला राहिलं काही. म्हणून आहे तोपर्यंत ठिकाणी शुद्ध अंतःकरणानं परमार्थ करा, शुद्ध अंतःकरणानं संसार करा, तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तुमचं जीवन धन्य भेटा. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. संसारात राहून सुद्धा परमार्थ करावा लागतो, आणि मोक्ष सिद्धी त्याच्या घरी येतात. म्हणून आनंद आहे महाराज. म्हणून देवासमोर मागणी मागत असताना याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. अरे म्हटलं तुमची ही मागणी मान्य केली तर तुम्ही करणार काय? गुण गाईना वाणी, गुण टाळी वाजवून भजन करा. हे गुण गाईना वाणी, गुण गाईना वाणी, गुण देवानं सांगितलं तुम्हाला जर तुमची पहिली मागणी पूर्ण केली, तुझा विसर न व्हावी, ही मागणी पूर्ण केल्यावर तुम्ही काय करणार? गुण गाईन आवडी. मी तुझं गुणगान आवडीनं गाईन. नुसतं गुणगान गाईन किंवा तुझं भजन करण असं नाही म्हटले, पण ते आवडीनं घेईन हे विशेष. काही की काय आता इथं पारे कधी रोजा नाही का रस्त्याच्या माना नाही, कसं आहे
त्याच्याच मनाने सांगा ना कोणते उधड बरोबर आपलं काय म्हणतात नाही काही काही ठिकाणी उधड राहते म्हणून विसरलं ऐका माफी मागतो उधड दिलं महाराज तर उधड दिल महाराज ते काही प्रेमान राहतं मग तू त्याला वाटतं घंटा कधी होतो रामकृष्ण हरी साईराम साईराम तारक वाढलेला याला प्रेम नाही याला आवडली म्हणून आणि तुमचा आणि आमचा परमार्थ महाराज आवडीचा आहे का सवडीचा आहे आवडीचा तुमच्या दोघीचा आणि जे घरी गेले त्याचा सवडीचा सीताराम याला परमार्थ नाही म्हणा परमार्थ हा आवडीनंच करावा परमार्थ हा आवडीने करावा संसार हा सवडीने करावा पण आपला आवड संसार या आवडीने करतो परमार्थ सवडीना आवड महत्वाची हो आणि सगळ्यात जास्त ती आवड कोणाकडे असेल तर आमच्या माता मावल्याकडे महाराज तुम्ही पहा मंदिरावर स्वयंपाकाला बी तेवढ्याच का स्वयंपाक बी उतरायचे का आपण नाही ना वळ्या टाकून आणतो तुम्ही स्वयंपाकाला तेवढ्याच जेवायला तेवढ्याच हरिपाठाला तेवढ्याच आणि पुढे कीर्तना त्याच्याबद्दल डबलच कुठं पाहतो मी नुसतं देवाचं नाही लग्नाला तेवढ्याच पोरं पाहायला तेवढ्याच पाय धुवायला तेवढ्याच कशाने कोणत्या कामाला देवाला तुम्हाला काय शक्ती दिली देवालाच माहिती ते साईबाबाला आता कीर्तन झाल्यावर दक्षिणा द्यायला मी तुम्हीच पुढं ऐकली मी असंच म्हटलं काल परवा म्हटलं का हो आमच्या भागात अशी प्रथा आहे की कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराच्या चरणावर कोणी 100 कोणी 500 कोणी 1000 असं दक्षिणा देतो ती एक म्हातारी उठली म्हणे मी चाय काकू आली होती म्हणे असं काय माहिती भाऊ आम्ही पैसे आणले असते म्हणलं काकू मनी घेतो ना ती परमार्थ करावं माय मावल्यानी महिला मंडळांनी गोल परमार्थ करतात महाराज आणि तुमचा आवाज तुम्ही भजन एकादशीला जर आपण भजन केलं गावामध्ये आपलं भजन संपून जातं पिढ्या काढ्या होत्या म्हणजे जे भजन होते ते पिढ्या नाही पण ते संचे त्याच्यासोबत गप्पा मारणं पडते आपल्याला ते तुम्ही म्हणता भजनेकडे पिढ्या काढ्या पिढे का ऐका भजन झाले गप्पा झाल्या तरी माता मावल्या सकल्लीतून जाता जाता आवाजच येतो भजन चालूच आहे ते म्हणे काही नाही छायाकाची घरी एखाद्या शाळेत भजन चालू असणार मग ते भजन चालू राहते महाराज त्याला माईकची गरज नाही त्याला पकवासाची गरज नाही त्याला तबल्याची गरज नाही पेटीची गरज नाही विजेची गरज नाही टाळाची गरज नाही एक स्वर म्हणजे 10 मायला बी असला 20 बी असला स्वर म्हणजे स्वर एकटे असले तर तितका स्वर ते भजन चालू राहतं चोरी करून गेला हरिभ याला धरून आणा कोणी एकदा चोरी करून गेला हरिभ याला धरून आणा कोणी याला धरून आणा कोणी याला धरून आणा कोणी दसकीचा सारखा पुसणार कुठं पाती पण गोड भाव सांगितला गोड म्हणतात माता मावला आता तुम्ही सगळे माझ्या पाठीमाग म्हणा बरं बाकी ते सुंदर म्हणा नामदेव जनाबाई मागच्या लक्ष्मी मान्यत नाही गोड आवाज एक एका सेकंदा बोलता गोड तुम्ही काही म्हणलं तर गोडच वाटतं मला नागपंचमी झाली दुसऱ्या दिवशी काय असतं हा मोकळं बोला मोकळं हा सगळं आपल्याला फिरपच नाही राहिली सगळं तिकडे सारखं तू त्याला पाहू वाईट या कंटे तारीख तर तिकडे वाला जे जाणकार म्हणतात त्याला तर कळायला पाहिजे लोक रामेश्वर गुप्ती वेळेवर फेमस झाले वेळेवर फेमस झाले की ये जरी नाही काल परी दुसराही नाही ये जरी नाही काल सराची जीवनवा काल बांधून नेईल काही याच्यावर फेमस झाले काही की कशावर फेमस झाले कोंबड्यावर झाले कोणी आईवर झाले कशावर झालं आपण शुक्रवार फेमस आहे नाही तर पहा तुम्ही इंस्टाग्रामला युट्यूबला आपलं अकाउंट सुदाम महाराज खंडाळकर वाढेल त्यावर फॉलो करा शुक्रवार फेमस आहे बरोबर का हा केले मागाचं बरं झालं कीर्तन तुमचं जर एवढं जरी ध्यानात राहिलं तुम्ही म्हणता तुम्ही जर शेतात गेले ना तुम्ही एकटं हसून याल तर काय बोले आणि महाराज कीर्तनात भासलेच पाहिजे लोक खटन पटन माया ब्रह्म ख्याती सत्ख्याती करून व्यवस्था हे काही येत नाही का आपल्याला बी हे बी येत असते पण हे सांगून लोकांना झोपी घालण्यापेक्षा असं बरं नाही का म्हणू का झालं कीर्तन झालं काय कोण्या वाटाने गेले माय सकृबाचे घोडे नसल माहित
आहे तुमच्याकडे? नाही नाही, आमच्या गावात आहे का? पण पुढचं मला येत नव्हतं. सोनीने सांगितलं एक दिवस. सोनी कोण? घरच्या लक्ष्मी ना. पुढचं नव्हतं. अहो झिलप्या ते झिलप्या, अहो याच वाटाना गेल्या हो माय सकृबाच्या पालख्या. किती गोड आहे की? हा लय असल्या. महाराज असंच गोड. दुसरं पुढं पहा. अहो वागे तर वागे आणि याच वाटाना गेले हो माय सकृबाचे टांगे. हान बघा. पण भाव किती गोड म्हटलं, किती गोड. ते म्हणणं बी तसंच पडतं. हे झालं महाराज सकृबावर पिंगळा. पण एका मावशीनं मोदी साहेबावर गाणं लिहिलं, सांगू का? हा महिला मंडळाची संख्या जास्त म्हणून सांगतो. तुम्ही बाजूला वाजायचं म्हणजे मोठं नका तू डोळे लावून द्या गोष्टी. मोदी साहेब ते गाणं दिलं सुंदर आहे. मी काही प्रचार करायला नाही कोणचा, पण गाणं नाही आवडलं मला. असं नव्हतं झालं कधी व निवडून आला मोदी. याचे का? हा तेव्हा नोटा बंद झाल्या का तेव्हा काढलं होतं. आता आपल्या शेजारी कांताबाई नाही का? कांताबाई बऱ्याच जणांना फॉलो करून ठेवला जमलं. मला माहिती ना, शेतात गेलं की लावलं आपले रील्स. असं नव्हतं झालं कधी व निवडून आला मोदी. 2000ची काढली नोट, 2000ची काढली नोट आणि त्याची फुटकर व्हायला कुठं निवडून आला मोदी. मोदी असंच बरं म्हणत नाही मागून. आवडीचं गोड म्हणजे परमार्थ हा आवडीने केला पाहिजे. सवडीचा परमार्थ नसला पाहिजे. परमार्थ आवडीचा आणि संसार हा सवडीचा. महाराज तुम्ही नुसतं गळ्यामध्ये माल घाला, लोक तुमच्या पाया पडतील. महाराज काय खाऊ, काय खाता, काय पिता? एक मावळी म्हणे आपल्या घरी दूध आहे, ताक आहे, तुला खायला असं तूप आहे. म्हणलं काकू तू दूध खात नाही, तूप खात नाही, ताक खात नाही. म्हणजे काहून? म्हणलं मला काळाची आठवण. बाबा मी कधीच कीर्तनामध्ये पाणी पित नाही. वारकरी संप्रदायाचा दंडकी वैकुंठवासी गुरुवारी गणपत बाबा खांडाळकर सांगायचे कीर्तनात पाणी घेऊन घ्यायचं लक्ष. मेला तर मेला, कीर्तनात मेला ना, चांगलं आहे ना, पुण्यतीत घालतील ना, घालच्या का? हा म्हणते माझा मला. कीर्तनात लोक मरायची वाट पाहतात. कीर्तनात मरला ना लोक तुम्ही समाधी दबाल कमीत कमी. कीर्तनात मेला बाबा खरंच साधू होता का काय? कीर्तनात पाणी घेऊन जाईल तर जाऊ दे ना. काय होणार आहे? लोक चांगली मौत, चांगलं मरण मागतात, महाराज भेटत नाही. हे आता पारावर बसलेले मंडळी राहतात आमच्यासारखी महाराज लोक. एखादा पोरग गाडी घेऊन गेला 80-90च्या स्पीडला पाराजवळ, म्हातारी माणसं म्हणतात मला शांत सुद्धा मौतीने मला मौत बी चांगली असते. कारण म्हातारी माणसं म्हणजे महाराज त्याच्या मनात काहीच राहत नाही. त्याला सारं करून बसला त्याला म्हणजे काही फायदा नाही. खरं तर खरंच राहणं पडतो म्हातारी माणसांना लेकर सारखे. तरीपासून आपण गुळ बी खात नाही, पाणी बी पित नाही. मागच्या वर्षी असं उन्हाळ्यात कीर्तन होतं, गुळाला पाणी सुटेल होतं, परातीला गुळ चिकटला आणि पोरगं गुळ द्यायला बसलं की नाखाला गुळ काढ एकूण नाही निघला तर तू याच्यावर ठेवायला गेलं, ते हाताला चिटकेला आलं. मग त्याला एक डोकं लावलं, त्याने अशी गोळी केली. ते नेमकंच क्रिकेट खेळून येत होतं काय करून, त्याला होती सर्दी भूषण. मी पाहिलं तर ताशिरा म्हणलं गणपत बापाची शपथ एखादी गोळ खाईन तर नको 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 काही काम नाही पडलं त्याची. काय खायचं गुळ? गुळ खात नाही, पाणी पित नाही, दूध तर अजिबात खात नाही. कोणाला बाजार वाटला काळाच्या बाजारात नुसतं काळ पाणी बाजलं तरी मी चालतं. अजून जेवेल नाही, कथा करून येईल मालेगावून. तू मस्त आहे काही पुन्हा भोका लागली असेल 4-5 वाजता जेवली तर. झाली बिचारी आमची आजी वारली महाराज 10-15 वर्ष झाली. तिने मला कधी साय खाऊ दिली नाही. आपल्या कीर्तन झाला आहे का? एकदा दोनदा मी शाळातून आलो, चपचूप कार्यक्रम आपलं मस्त साय खाल्ली. मोजून 5 मिनिटं राहिले आहे ना. चालत्या म्हणते कोण म्हणतो चालत्या इकडे पहा, ठीक आहे कॅश येते इकडे पहा. ऐका ना ऐका ना, ऐका ऐका
मी एकदा दोनदा साय खाल्ली म्हातारी कॉलर धरली म्हणे "ए, साय खाऊन म्हणलं कहून म्हणे मी सही येत नाही हा म्हणलं जे व्हायचं ते व्हायचं सपाटी करत माता मावल्याचा इतका दूध आता साई जीवरा तुम्हाला साई दुधापेक्षा साईत राहतो जीव तर त्या ना कधीच कोणाच्या ताटात साई पडू दिली खरंय का खोटे नाही पडू दिली बिचारी ना माझ्या ताटात कधी साई पडू दिली बरं नको पडू देऊ बटन बाजूल करना बटन बाजूला बटननी बाजूला केली म्हातारी ना तिचे दात जायला होते रजीवर ते ना आव्हानात त्या दुधात गेला तर बसून दूध खाणं सोडं बा नको 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 कुठं गेलं तर दुधाचा चहा नाही दुधाचं काहीच नाही काय सांगा कोणच्या घरचा कसा पावा आणि काय कशाला खातो दूध खातो कशाला प्रश्न मारा तुम्हाला दूध आवडतं जरा जपून अरे नाही तब्येत अशी होईल पुढची पण काय फायदा दुधाचा म्हणून बाबा मी जेवायला नाही आलो एके पाळा तसं काही समजू नका पण ऐका आवडीनं परमार्थ करा महाराज परमार्थ हा आवडीनं परमार्थ करा मग म्हटले जगद्गुरु तुकाराम गुण गायीन आवडी येची माझी सर्व जोडी जन्म जन्म त्या ठिकाणी गुण गायीन आवडी जगद्गुरु तुकोबाराला सांगितलं काहीतरी संसार करता मागा धन संपत्ती लोक यादीचं यादी घेऊन येते माझ्याकडे निर्धन म्हणतं लॉटरी लागली पाहिजे ज्याच्या विहिरीला पाणी नाही ते म्हणलं बोरला पाणी लागलं पाहिजे तुम्ही आतापर्यंत जे मागितलं ते माझ्या करता मागितलं म्हटले तुमच्या करता म्हटले हा न लगे मुक्ती धन संपदा संत संगती मला संतांची केवळ आणि केवळ संतांची संगत पाहिजे म्हणलं मग संतांची संगत पाहिजे त्याच्याकरता तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे अम्मासी मग गुण गायीन आवडी हीची माझी सर्व जोडी ज्या देवासमोर जगद्गुरु तुकोबाराने मागणी मागितली त्या देवाचं एकदा सुंदर हाताने टाळी वाजवून भजन करू सर्वांनी बरं हात करा ज्याला दोन दोन हात आहे त्यांनी बरं हात करा आणि एक टाळी वाजवा आमच्या साईबाबासाठी जीवनाचं कल्याण होईल विठोबा विठोबा टाळी वाजवून भजन करू बोला सर्व